मनोरमा खेडकर प्रकरणी कोर्टात आता सुनावणी सुरू आहे। पोलिसांकडून मनोरमा खेडकरच्या 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आलेली आहे। या प्रकरणी सुनावणी अजून सुरू आहे। मनोरमा खेडकरला आता कोर्टात हजर केलेला आहे आणि पोलिसांकडून मनोरमा खेडकरच्या 7 दिवसांच्या कोठडीची मागणी होते। आजच सकाळी तिला ताब्यात घेण्यात आलेला आहे। सकाळी 6:30 वाजता महाडमधून तिला ताब्यात घेण्यात आलेला आहे। हिरकणवाडी मधील पार्वती निवास हॉटेलमध्ये तिला बेड्या ठोकल्यात। योगेश बोरसे आमचे प्रतिनिधी फोन लाईन वरून जोडलेत। योगेश, नेमका काय सुरू आहे कोर्टात? वृषाली, मनोरमा खेडकर यांना आज सकाळी पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि ताब्यात घेतल्यानंतर पुण्यातल्या पौड पोलीस स्टेशनमध्ये त्यांना हजर करण्यात आलेला आहे आणि जी काही कायदेशीर प्रक्रिया आहे ती पार पाडलेली आहे आणि आता मनोरमा खेडकर यांना कोर्टात सुद्धा हजर करण्यात आलेला आहे आणि कोर्टात पुणे पोलिसांनी 7 दिवसांची पोलीस कोठडी ही कोर्टाकडे मागितलेली आहे आणि ज्या पद्धतीने या संपूर्ण केसमध्ये कलम लावण्यात आलेला आहे त्यावरून सरकारी जे वकील आहेत त्यांचा युक्तिवाद सध्या सुरू आहे। हे संपूर्ण जे प्रकरण आहे त्या अर्थातच मुळशीतला जो व्हायरल व्हिडिओ झाला होता आणि त्या व्हायरल व्हिडिओमध्ये मनोरमा खेडकर यांनी बंदुकीचं धाक दाखवून त्याच्या स्थानिक शेतकऱ्यांना दमदाटी केली होती आणि या प्रकरणी 1 वर्षापूर्वी हे संपूर्ण प्रकरण घडलं होतं। मात्र आता 1 वर्षानंतर अर्थात पुन्हा खेडकरचं हे संपूर्ण प्रकरण समोर आल्यानंतर मनोरमा खेडकर यांनी ज्या शेतकऱ्यांना त्रास दिला होता त्याचा नक्कीच योगेश, आणि कोर्टातले सगळे अपडेट तुमच्याकडून वेळोवेळी जाणून घेणार। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी।